श्री दत्त अवतार परंपरा सविस्तर माहिती। श्री गुरु दत्तात्रेय, माता पिता अनसुया अत्री, जन्मस्थान माहूर नांदेड, निवासक्षेत्र गिरनार गुजरात, वेश अवधूत, जयंती मार्गशीर्ष शु पूर्णांक 15 श्रीपाद वल्लभ, माता पिता सुमती अप्पलराज, जन्मस्थान पीठापूर आंध्र प्रदेश, निवासक्षेत्र कुरगड्डी कुरवपूर कर्नाटक, वेश ब्रह्मचारी, जयंती भाद्रपद शु 4 श्रीनृसिंह सरस्वती, माता पिता अंबा माधव, जन्मस्थान लाड कारंजा वाशिम महाराष्ट्र, निवासक्षेत्र नरसोबावाडी औदुंबर गाणगापूर, वेश संन्यासी, जयंती पौष शु 2 श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट, माता पिता, जन्मस्थान कर्दळीवनात वारुळातून प्रगट, निवासक्षेत्र अक्कलकोट 24 वर्षे, वेश संन्यासी दिगंबर, जयंती चैत्र शु 2 श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, माता पिता गणेशभट रमाबाई, जन्मस्थान माणगाव जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्र, वेश संन्यासी, निवासक्षेत्र गरुडेश्वर गुजरात, जयंती श्रावण वद्य 5 पीठापूर कुरवपूर कडगंची गाणगापूर व अक्कलकोट श्री स्थाने अतिशय पवित्र व जागृत आहेत। कुरवपूर येथे तर साक्षात श्रीपादवल्लभांनी 14 वर्ष अनुष्ठान केले आहे। ही जागा नामस्मरण पारायणासाठी खूप चांगली आहे। श्री गुरुदेव दत्त पादुका दर्शन हा दत्त संप्रदायामधील एक अत्यंत वेगळा अनुभव आहे। विविध श्री दत्त क्षेत्री विविध प्रकारच्या पादुका, 1 श्री विमल पादुका औदुंबर, 2 श्री मनोहर पादुका वाळी, 3 श्री निर्गुण पादुका कारंजा, 4 श्री निर्गुण पादुका गाणगापूर, 5 श्री निर्गुण पादुका लातूर, 6 श्रीपाद श्रीवल्लभ पादुका कुरवपूर, 7 श्री करुणा पादुका कळगंची, 8 श्री स्वामी समर्थ पादुका अक्कलकोट, 9 श्रीपाद श्रीवल्लभ पादुका पैठापूर, 10 श्री दत्त पादुका गिरनार, 11 श्रीशेष दत्त पादुका बसव कल्याण, 12 अवधूत पादुका बाळेकुंद्री, 13 प्रसाद पादुका वासुदेव निवास। जय जय श्री गुरुराज दत्त। श्रीदत्तगुरु या भाविकांच्या आवडत्या दैवताची परंपरा ही मोठी आणि लोकप्रिय आहे। त्यातून सिद्ध झालेले वेगवेगळे पंथ तसंच संतांचा या लेखात सविस्तर आढावा घेण्यात आला आहे। श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे। पहिल्या स्वयंभू मनुपासून श्रीदत्तात्रेयांचा आविर्भावकाल असून इसवी सनापूर्वी हजारो वर्षांपासून श्रीदत्त अवताराचे चिरंतन अस्तित्व आहे असे मानले जाते। या कालावधीमध्ये श्रीदत्त संप्रदायामध्ये अनेक पंथ आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत। त्यांना श्रीदत्त संप्रदायाचे उपसंप्रदाय असेही म्हणता येईल। यातील सर्व परंपरांमध्ये श्रीदत्तात्रेय हे मुख्य दैवत, उपास्य दैवत, सद्गुरुरूप, सिद्धिदाता, अष्टांग योग मार्गदर्शक आहेत। श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे। तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे। म्हणूनच त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त असे म्हटलेले आहे। निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्मतत्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरु। अशा गुरुचाही जो गुरु तो श्रीदत्त गुरु। संपूर्ण विश्वाचे गुरुपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे। गुरु हा कैवल्याची मूर्ती, मूर्तिमंत ज्ञान आणि सच्चिदानंद रूप असतो। श्रीदत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे। सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, धर्माचे पुनरुज्जीवन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो। परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व, अविनाशी गुरुतत्व आणि अप्रोक्ष अनुभूती हे दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे। ऐहिक आणि पारमार्थिक सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी उपास्य दैवत आणि नित्य अवतार म्हणजे श्रीदत्तात्रेय अवतार हा आहे। दत्त संप्रदाय हा सर्वात प्राचीन, लोकाभिमुख, समन्वयात्मक आणि सर्वांना सामावून घेणारा असा संप्रदाय आहे। तसेच नवनवीन संतांमुळे नित्य नूतन आणि प्रवाही राहिला आहे। दत्त संप्रदाय सर्वांना जवळचा वाटतो, कारण यात प्रपंच, परमार्थ आणि मुक्तीचा यथायोग्य मेळ घातला गेला आहे। प्रापंचिक उन्नती, त्याचबरोबर साधना, उपासना, अनुष्ठाने याद्वारा शारीरिक, मानसिक, भौतिक, कौटुंबिक प्रगती यांची एकत्रित उपाययोजना माणसाला मोक्षाच्या पायवाटेवर अलगद पुढे घेऊन जाते। दत्त संप्रदाय शैव, वैष्णव याच्याबरोबर शाक्त, गाणपत्य सर्व पंथांना जवळचा आहे। वारकरी पंथातही दत्तात्रेय अवताराला अतिशय मान आहे। दत्त संप्रदायाचे तत्वज्ञान अद्वैत वेदांताच्या पायावरच उभे आहे। तत्त्वमसी आणि अहं ब्रह्मास्मी वेदप्रणीत महावाक्यांच्या आधारानेच दत्त संप्रदायाची भूमिका मांडण्यात आली आहे।
श्रीदत्तात्रेय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्रीदत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्तिप्रधान आहे. याचबरोबर योगमार्ग, हठयोग, कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत. सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे. गुरुपरंपरेला महत्त्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्रीदत्तात्रेयांनाच गुरु मानले आहे. त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते. शुद्ध आचार, सर्वाभूती परमेश्वर, सर्वाविषयी प्रेम, नामस्मरण, योग, ध्यान, स्वार्थी आचरण यातूनच आत्मोन्नती आणि मुक्तीची वाट शोधता येते हे दत्त संप्रदायाचे मत आहे. श्रीदत्त संप्रदायामध्ये विविध पंथ आणि परंपरा प्रचलित आहेत. त्याचबरोबर कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्रीदत्तात्रेयांचे कार्य झाले असून अशा संतांचेही शिष्य आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. या परंपरांची या माध्यमातून आपण माहिती घेऊया. श्रीपाद श्रीवल्लभ, पिठापूर, आंध्र प्रदेश. असे मानले जाते की कलियुगातील दत्तात्रेयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांनी 13व्या शतकात जन्म घेतला असे मानले जाते. समाजातील विकृती नाहीशी व्हावी, मुस्लिम आक्रमणाने गांजलेली आणि विस्कळीत झालेली समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची स्थापना व्हावी या उद्देशाने श्रीदत्तात्रेयांनी हा अवतार घेतला. त्यावेळी समाज अत्यंत दुर्बल झाला होता. अशा वेळी स 1320 मध्ये श्रीदत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करून खूप मोठे कार्य केले. त्यांचा आयुष्यकाल 30 वर्षांचा होता. आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर हे त्यांचे जन्मठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतारकाळात अनेक अगम्य लीला केल्या. या अवतारानंतरच श्रीदत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्र प्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे. यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रेय हेच आराध्य दैवत आहे. श्रीपादराज शरण प्रपद्ये हा त्यांचा प्रमुख इष्टमंत्र आहे. श्रीनृसिंह सरस्वती स्वामी हे दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. कारंजा, लाड, जी. अकोला या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी श्रीदत्तात्रेयांनी जन्म घेतला. श्रीपाद श्रीवल्लभ हे ब्रह्मचारी होते व श्रीनृसिंह सरस्वती हे संन्यासी होते. गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये श्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनकार्याचे आणि लीलांचे वर्णन केलेले आहे. त्यातील एक कथा पुढीलप्रमाणे: त्यांनी जन्म काराचा उच्चार केला, परंतु ते एकही शब्द बोलत नसत. अशीच 7 वर्षे गेली. त्यांनी आपले उपनयन करावे असे मातापित्यांना सुचविले. उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली. तेव्हा सगळ्यांची खात्री झाली की हा बालक अवतारी पुरुष आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचेच कार्य त्यांनी पुढे चालवले आणि श्रीदत्त भक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला. त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला. त्यांचे प्रमुख 7 शिष्य होते: माधव सरस्वती, कृष्ण सरस्वती, बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती. या सर्वांनी श्रीदत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. श्रीनृसिंह स्वामींनी जिथे जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत. हजारो भाविक तेथे अनुष्ठाने, जप, तप, पारायणे करतात. त्यातून त्यांना ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा लाभ होतो. त्यांची परंपरा अजूनही आपले कार्य पुढे चालवत आहे. श्री स्वामी समर्थ श्रीदत्तात्रेयांचे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंह सरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये 350 वर्षे गेली. त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले. एके दिवशी एक लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले असे सांगितले जाते. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढ्यात आले. त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्या भोवती गोळा झाले. त्यांचे बाह्य आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले.
त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता. इंग्रज शासनाच्या वरवंट्यामध्ये जनता भरडत होती. तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला. त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन इ धर्माचे लोकही सामील होते. त्यांच्या भोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली. श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. यातील प्रमुख शिष्य श्री यशवंत महाराज देवमामलेदार, कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्रीतात महाराज, आळंदीचे श्रीनृसिंह सरस्वती, श्रीशंकर महाराज, श्रीवामनबुवा, श्री गुलाबराव महाराज, श्री केळकरबुवा, श्रीस्वामीसूत, श्री आनंद भारती, श्री गजानन महाराज, श्री आनंदनाथ महाराज हे आहेत. या शिष्यांनी विविध ठिकाणी श्रीस्वामी समर्थाचे मठ स्थापन केले आहेत. श्रीपंत महाराज बाळेकुंद्री ही परंपरा अवधूत परंपरा म्हणून ओळखली जाते. श्री दत्तात्रेयांची प्रेमभक्ती हे या परंपरेचे मुख्य सूत्र आहे. श्रीपंत महाराज हे फार मोठे दत्तभक्त होते. त्यांनी बालावधूत महाराजांकडून अवधूत पंथाची दीक्षा घेतली होती. श्रीपंत महाराजांनी मराठी आणि कन्नड भाषेमध्ये विपुल लिखाण केले आहे. त्यांनी रचलेली दत्तात्रेयांची शेकडो पदे, भजने, आरत्या उपलब्ध आहेत. तसेच त्यांनी भक्तांना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. श्री दत्तात्रेयांनी अवधूत रूपामध्ये श्रीरामावधूतांवर कृपा केली. श्रीरामावधूतांनी श्रीबालावधूतांवर कृपा केली आणि श्रीबालावधूतांनी श्रीपंत महाराजांवर कृपा केली अशी ही परंपरा आहे. या परंपरेबाबत अनादिसिद्ध श्रुतिसंमत संप्रदाय असा उल्लेख श्रीपंत महाराजांनी केला आहे. श्री दत्तात्रेयावर आणि अवधूतांवर निरतिशय प्रेम हीच अवधूत परंपरेची साधना आहे. विषयवैराग्य, सहजानुभव, बंधुप्रेम, विधिनिषेध त्याग, स्वार्थकर्म, संचित, अहंकारनाश, समरसता, सद्गुरुप्रीती, अद्वैत भक्ती अवधूतपंथाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. अवधूतपंथामध्ये बंधने नाहीत. येथे मुक्तीलाही कमी लेखले आहे. मुक्तीपलीकडची प्रेमभक्ती अशी अवधूत परंपरेची धारणा आहे. टेंबेस्वामी श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी हा श्री दत्तात्रेयांचा अवतार मानला जातो. श्री दत्तात्रेयांची शास्त्रशुद्ध उपासना सरथापित करण्याचे श्रेय श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांच्याकडे जाते. सावंतवाडीजवळील माणगाव येथे त्यांचा जन्म झाला. त्यानंतर ते नृसिंहवाडी येथे आले. त्यांनी संपूर्ण भारतामध्ये प्रवास केला आणि दत्त संप्रदायाची पताका सर्वत्र फडकवली. त्यांनी विपुल लेखन केले असून शंकराचार्यानंतर इतके विपुल साहित्य निर्माण करणारे ते एकमेव संत आहेत. त्यांनी संपूर्ण देशामध्ये 24 चातुर्मास केले. विविध दत्तस्थानांचा त्यांनी मागोवा घेतला आणि त्यांचे पुनर्जीवन केले. प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी त्यांना नृसिंहवाडी येथे अनुग्रह दिला असे मानले जाते. त्यांच्याजवळ एक दत्तमूर्ती होती आणि ती त्यांच्याशी बोलत असे सांगितले जाते. आचरणशुद्धता, कर्म आणि रूढीप्रिय अशी परंपरा त्यांनी निर्माण केली. कारंजा, कुरवपूर, पिठापूर अशी अत्यंत महत्त्वाची श्रीदत्तक्षेत्रे त्यांनी प्रकाशात आणली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा अद्भुत मंत्र त्यांनी सर्व भक्तांना प्रदान केला. दत्त महात्म्य, दत्तपुराणी अनेक मौलिक ग्रंथांबरोबर त्यांनी सर्वांना आणि विशेषतः महिलांना पारायण करण्यासाठी द्विसाहस्त्री गुरुचरित्र आणि सप्तशती गुरुचरित्र असे महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. आबालवृद्धांना प्रापंचिक संकटातून सोडवणाऱ्या घोरकष्टोद्धरण स्तोत्राची रचना त्यांनी केली आहे. त्यांचा शिष्य परिवार खूप मोठा आहे. दीक्षित स्वामी, गांडा महाराज, गुळवणी महाराज, नाना महाराज तराणेकर, सीताराम महाराजही अनेक शिष्यांनी टेंबे स्वामींची परंपरा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली आहे. श्रीरंगावधूत महाराज या त्यांच्या शिष्याने गुजरात राज्यामध्ये दत्त संप्रदायाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर केला आहे. श्रीमाणिकप्रभू बिदरजवळील हुमनाबाद येथील श्रीमाणिकप्रभू हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात. ते ऐश्वर्यसंपन्न आणि राजयोगी होते. या परंपरेला सकलमत परंपरा असे म्हटले जाते. ही एकमेव परंपरा अशी आहे की जिथे गादी परंपरा आहे. या परंपरेमध्ये सर्व धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या लोकांना मुक्त प्रवेश आहे. कित्येक मुसलमान, जैन, लिंगायत व्यक्ती या परंपरेच्या आहेत. साधुसंत, बैरागी, शेठ सावकार, राजे, सरदार, संस्थानिक, पंडित शास्त्री, गायक, संगीतकार येथे सर्वसामान्य भक्तांबरोबर येत असतात. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि देदीप्यमान अशी ही दत्तपरंपरा आहे. निजामाच्या राजवटीमध्ये तिचा उगम झाला. अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ श्रीमाणिकप्रभू महाराजांकडे येऊन राहिल्याचे उल्लेख आहेत.
श्रीमाणिक प्रभूचे कार्य अत्यंत अलौकिक असे होते. त्यांच्यानंतर श्रीमनोहर माणिकप्रभू, श्रीमरतड माणिकप्रभू यांनी या संप्रदायाचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. दक्षिण भारतामध्ये मुख्यतः कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये ही परंपरा मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. श्री दत्तात्रेय यांच्यासमवेत त्यांची शक्ती म्हणजे मधुमती नावाची शक्ती हे या परंपरेचे उपास्य दैवत आहे. ही एक अतिशय समृद्ध अशी दत्त परंपरा आहे. दत्तनाथ उज्जयिनी येथील दत्तनाथ ही मध्य प्रदेशातील श्रीदत्त परंपरा आहे. निरंजन, विष्णू, हसकमलासन, अत्री, दत्तगोपाळ, वेडा नागनाथ, निबंजनाथ, जनार्दन, एकनाथ, दत्तभाऊ, केशवबुवा, अंतोबादादा, दत्तनाथ अशी ही परंपरा आहे. याचे मूळ नाथसंप्रदायातील महिपतीनाथांकडे जाते. या परंपरेचे उपास्य दैवत श्री दत्तात्रेय असून त्यांनी मध्य भारतामध्ये दत्तभक्तीचा प्रचार प्रसार केला आहे. श्रीनवनाथ नाथसंप्रदायिकांच्या श्रद्धेनुसार श्री दत्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे. उपास्य दैवत म्हणून नव्हे तर सिद्धिदाता गुरु आणि अवधूतावस्थेचा आदर्श म्हणून नाथसंप्रदायात दत्तांचे महिमान गायलेले आहे. नाथपंथाचा महनीय वारसा घेऊन वारकरी संप्रदायाचे संजीवन करणारे श्रीज्ञानेश्वर हे नाथ परंपरेतील संत होत. ज्ञानेश्वरांच्या अभंग गाथेत ज्ञानदेवांच्या अंतरी दत्तात्रेय योगिया असा दत्तविषयक एक अभंग आहे. नाथसंप्रदायामध्ये दत्तात्रेयांना फार मोठे स्थान आहे. योगविद्या, मंत्रसिद्धी, सिद्धिसामर्थ्य, वैराग्य, तपश्चर्या आणि अध्यात्मज्ञान यांमध्ये नाथसंप्रदायातील लोक पूर्ण समर्थ होते. या संप्रदायाचा उगम मध्ययुगीन काळात सामान्यतः इसवी सनाच्या आसपास झालेला आहे. नाथसंप्रदायाचे उगमस्थान आदिनाथ भगवान शंकर हेच आहेत. नाथसंप्रदायाच्या उत्तरकालीन ग्रंथात दत्तगोरक्षाच्या अद्भुत कथांचे वर्णन आहे. दत्तप्रबोध या ग्रंथात मत्स्येंद्र व गोरक्षांना दत्तात्रेयाने गिरनार पर्वतावर उपदेश केल्याचा वृत्तांत पाहावयास मिळतो. नवनाथ भक्तसार या ग्रंथात नागनाथ आदी नाथांना दत्तदर्शनाचा लाभ झालेला दिसून येतो. सुमारे 700 वर्षांपूर्वी दत्त उपासनेचा प्रचार या संप्रदायाने नेपाळपर्यंत पोहोचवला असे इतिहास सांगतो. नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सर्व सिद्धयोगी हे श्रीदत्त प्रभूंचे अंशावतार आहेत. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चरपटनाथ, नागनाथ, भर्तरीनाथ, रेवणसिद्ध व गहनीनाथ हे नवनाथ आहेत. त्यांच्या स्मरणमात्रानेच शुभफळ सिद्ध होते. श्रीदत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यांवर अपार असते. श्रीरामदासी आणि श्रीधर स्वामी परंपरा. समर्थ रामदास स्वामींनी सुरू केलेली रामदासी परंपरा ही प्रामुख्याने श्रीरामचंद्रांची उपासना करते. यामध्ये श्रीदत्तात्रेय हे सिद्ध पुरुष मानले गेले असून ते विश्वगुरू, सर्वत्र संचारी आणि सिद्धिदाता आहेत असे मानले आहे. श्रीदत्तात्रेयांनी गोरक्षनाथांना अवधूतगीता हा ग्रंथ प्रदान केला असे श्रीरामदास स्वामींनी म्हटले आहे. श्रीदत्तात्रेय हे सर्व प्रिय आणि सर्वांना आवडणारे दैवत आहे अशी रामदासी परंपरेची श्रद्धा आहे. समर्थ रामदासांना श्रीदत्तात्रेयांनी मलंगरूपात दर्शन दिले होते. समर्थ रामदास आणि दत्तसंप्रदाय यांचे नाते अतूट आहे. समर्थ जेव्हा माहूर गडावर गेले होते तेव्हा त्यांना श्रीदत्तात्रेयांचे दर्शन झाले असा उल्लेख समर्थाच्या घराण्यातील हनुमंत स्वामींनी आपल्या बखरीत केला आहे. श्रीधर स्वामी हे रामदास स्वामींनी प्रत्यक्ष अनुग्रह दिलेले दत्तावतार होऊन गेले असे मानले जाते. त्यांनी पहिल्यांदा कर्दळीवनाची परिक्रमा केली. त्यांचेच शिष्य श्रीरामस्वामी यांनी पिठापूर या श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्म ठिकाणाचा जीर्णोद्धार केला आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या 33व्या पिढीतील मल्लादी गोविंद दीक्षितलू यांनी काही वर्षांपूर्वी श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र प्रकाशात आणले असून त्यांच्या विलक्षण अनुभूती असल्याचे दत्तभक्त सांगतात. श्रीमहानुभव महानुभव परंपरेमध्ये श्रीदत्तात्रेय, श्रीकृष्ण, चक्रपाणी, गोविंदप्रभू आणि चक्रधर हे 5 ईश्वराचे अवतार आहेत असे मानले आहे. चक्रधर स्वामींनी या परंपरेची स्थापना केली आहे. श्रीदत्तात्रेय म्हणजेच सर्वोच्च ब्रह्म अशी या परंपरेची श्रद्धा आहे. श्रीचक्रधरांनी लिहिलेल्या लीळाचरित्र या ग्रंथामध्ये दत्तावताराच्या कथा आहेत. तसेच त्यांनी लिहिलेल्या सूत्रपाठामध्ये दत्तात्रेय महिम्याची 4 सूत्रे लिहिलेली आहेत. महानुभवांचे 7 पवित्र ग्रंथ आहेत. त्यामधील सह्याद्रवर्णन या भागामध्ये श्रीदत्तात्रेयांचा महिमा गायला आहे. महानुभव परंपरेतील चांगदेव राऊळ यांना श्रीदत्तात्रेयांनी वाघाच्या रूपामध्ये दर्शन दिले अशी श्रद्धा आहे. असे सांगितले जाते की संसाराला कंटाळून ते सर्वसंगत्याग करून माहूरगडावर गेले. श्रीदत्तात्रेय शिखराकडे जात असताना समोरून एक वाघ डरकाळ्या फोडीत आक्रमकपणे त्यांच्याकडे चालत आला. त्यांच्याबरोबरचे सगळे लोक घाबरून पळून गेले. मात्र चांगदेव राऊळ तेथेच थांबले.
वाघाने प्रसन्न होऊन त्यांच्या डोक्यावर आपल्या हाताचा पंजा ठेवला आणि त्यांना अनुग्रह दिला. महानुभावांच्या पंचकृष्णामध्ये श्रीदत्तात्रेय आहेत. या मार्गासी श्रीदत्तात्रेय प्रभू आदिकारण असे चक्रधर स्वामींनी नोंदवून ठेवले आहे. महानुभव पंथाचे पंचकृष्ण म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्ती, श्रीदत्तात्रेय प्रभू, श्री चांगदेव राऊळ, श्रीगुंडम राऊळ आणि श्रीचक्रधर हे आहेत. महानुभव परंपरा ही सुद्धा विविध दत्त परंपरेतील एक समृद्ध परंपरा आहे. वारकरी भारतातील सर्वात मोठी भक्ती परंपरा म्हणजे वारकरी परंपरा ही आहे. अद्वैत वेदांताच्या पायावर आधारलेल्या या परंपरेमध्ये श्रीदत्तगुरूचे महत्त्व अवर्णनीय आहे. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, जनाबाई, मुक्ताई, सोपानदेव, गोरोबा, सावतामाळी, चांगदेव, कान्होबा, सेनान्हावी, नरहरी सोनार, सोयराबाई, कान्होपात्रा अशा अनेक संतांनी त्यांच्या कार्याने, साहित्य निर्मितीने आणि प्रत्यक्ष जीवनामधून वारकरी पंथाचा प्रचंड विस्तार केला आहे. संत ज्ञानेश्वरांनी श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करताना मेरू शिखरी एक योगी निराकारी असे लिहिले आहे. संत एकनाथ महाराज हे तर थोर दत्तोपासक होते. तुकाराम महाराजांनी 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत अशी दत्तात्रेयांची स्तुती गायली आहे. संत गुलाबराव महाराज यांनी त्यांच्या प्रियलीला महोत्सव या ग्रंथामध्ये श्रीदत्तात्रेयांचे महात्म्य वर्णन केले आहे. अशा प्रकारे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत श्रीपांडुरंग हे असले तरी त्यांनी श्रीदत्तात्रेयांचे महात्म्य तितकेच मानलेले आहे असे दिसून येते. आनंद संप्रदाय सदानंद नावाच्या ऋषींनी आनंद संप्रदाय सुरू केला आहे. ते दत्तात्रेयांचे शिष्य होते. त्यांचा जन्म जनमेजय राजाने केलेल्या पुत्रकामेष्ठी यज्ञातून झाला होता असे सांगितले जाते. ते सर्वत्र संचार करीत असताना प्रत्येकी 100 पावले टाकल्यावर श्रीदत्त असे उच्चारण करीत असत. कर्नाटकातील बसवकल्याण येथे आनंद संप्रदायाचे मूळ पीठ आहे. या संप्रदायाची गुरुपरंपरा विष्णू, विधी, अत्री, दत्त, सदानंद अशी मानली जाते. संपूर्ण विश्वामध्ये आनंद आणि प्रेमभाव निर्माण व्हावा, माणसाने माणूस म्हणून सर्वाबरोबर व्यवहार करावा आणि संपूर्ण विश्व आनंदमय करावे ही आनंद संप्रदाय परंपरेची श्रद्धा आहे. याशिवाय नृसिंह सरस्वती, आळंदी परंपरा, विदर्भातील देवनाथ परंपरा, श्रीगुरुचरित्राचे लिखाण करणारे सायनदेव परंपरा, निरंजन रघुनाथ परंपरा, प्रकाश परंपरा, स्वरूप संप्रदाय परंपरा, चैतन्य परंपरा ही अनेक समृद्ध आणि भव्य परंपरा आणि उपसंप्रदाय श्रीदत्त संप्रदायामध्ये दिसून येतात. विविध नावांनी प्रसिद्ध असलेले आणि विभिन्न प्रकारच्या उपासना पद्धती असलेले हे संप्रदाय आणि परंपरा मूळ दत्त संप्रदायाशी निगडीत आहेत. ओम श्री गुरुदेव दत्त. दत्तरूप